14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्त एक सुंदर भाषण पहा. आदरणीय उपस्थित मान्यवर गुरुजनवर, माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सर्वजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. 14 एप्रिल हा दिवस केवळ एक जयंती नसून ज्ञान, समानता आणि न्यायाचा उत्सव आहे. बाबासाहेबांनी आपल्या कष्टाने आणि बुद्धिमत्तेने संपूर्ण भारताला संविधानाचा मार्ग दाखवला. गरीब, शोषित आणि वंचितांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अंधार होता समाजात प्रकाश त्याने दिला. शिक्षणाचा दीप लावून जगण्याचा मार्ग दाखवला. ज्ञान, समानता, बंधुता यांचा दिला संदेश महान. म्हणूनच भारत म्हणतो, बाबासाहेब तुम्हाला मानाचा मुजरा पडला. बाबासाहेब म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा संदेश आजही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. पुस्तक हातात घेतले, अज्ञान दूर पळाले. बाबासाहेबांच्या विचारांनी लाखो जीवन उजळले. मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचे महत्त्व सांगितले. कारण शिक्षणच माणसाला स्वाभिमान, समानता आणि प्रगतीचा मार्ग दाखवते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी एक संकल्प करूया. चांगले शिक्षण घेऊ, चांगले नागरिक बनू आणि समाजात समानतेचा विचार पसरवू. ज्ञानाचा सूर्य उगवला, अंधार सारा गेला. बाबासाहेबांच्या विचारांनी भारत नवा झाला. याच शब्दात मी माझे भाषण या ठिकाणी समाप्त करतो. जय भीम, जय भारत. जाता जाता एवढेच म्हणेन, अंधारलेल्या समाजाला ज्ञानाचा दिवा लावला. समानतेचा संदेश देत नवा इतिहास घडवला. शिक्षण, स्वाभिमान आणि न्यायाचा दिला मंत्र महान. म्हणूनच भारत म्हणतो, सलाम सलाम तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान. सबस्क्राईब करा, लाईक करा.